मला असं मुळीच वाटत नाही की इकडे संघर्ष वगैरे काही आहे. हे बर. चुकीचे शब्द आहेत. ज्यावेळी ऍक्च्युअली राजकारण युतीचं असो किंवा आघाड्यांचं असो, हे राजकारण आहे तडजोडीचं राजकारण असतं. हम्म. प्रत्येक जण अगदी छोट्यातला छोटा पक्ष म्हणतो की मला 100 जागा हव्या, 150 जागा हव्या. कधी कधी आश्चर्य असं वाटतं की जागा 100 असतात आणि पक्षांच्या सर्वांची जी रिक्वायरमेंट असते ती 200 असते. हम्म. हे प्रत्येक पक्ष त्याला कोणी अपवाद नाही. त्यांना जेवढ्या जागा लढवायच्या असतात त्याहूनही जास्त जागा मागतात आणि हा एक रणनीतीचा भाग असतो. हम्म. शेवटी प्रत्येक पक्षाला त्या त्या विभागामधली आपली स्थिती आणि जिंकून येण्याची क्षमता ही माहिती असते. पण असं असूनही प्रत्येकाला जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात असं वाटतं. हम्म. इव्हन कार्यकर्त्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की बाबा आपला पक्ष, आपले नेते आपल्यासाठी संघर्ष करतात आहेत. हे संघर्ष केल्यानंतर कदाचित दुर्दैवाने आपल्याला यश मिळालं नाही, म्हणून तिकीट मिळालं नाही, पण संघर्ष म्हणजे हा 160चा नेत्यावर आकडा आपल्या हा काय दबाव तंत्राचा भाग होता का शिवसेनेवर? नाही तसं दबावतंत्र कसलं? अगदी तुम्ही मुंबईचं पुष्कळ डिस्टर्बन्स होतोय. जर तुम्ही पाहिलं तर गेल्या विधानसभेला आता 1 वर्षापूर्वी विधानसभा झाली. त्या विधानसभेमध्ये अगदी मुंबईच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा लढवल्या आणि शिवसेनेने किती जागा लढवल्या हे जर तुम्ही पाहिलं आणि हम्म. लढवलेल्या जागांपैकी शिवसेनेने किती जिंकल्या आणि आम्ही किती जिंकल्या. हम्म. त्याच्या आधी लोकसभा झाली. तर लोकसभेमध्ये एक जागा आम्हाला मिळाली, एक जागा शिवसेनेला मिळाली. हम्म. विधानसभेमध्ये आम्ही 14 ठिकाणी जिंकून आलो तर शिवसेना 5 ठिकाणी निवडून आली. हम्म. तर त्यामुळे मुंबईमध्ये जिकडे आम्ही 14 आमदार निवडून आणू शकलो, तिकडे शिवसेना 5 आमदार निवडून आणू शकली. आता असं झालेलं आहे की प्रत्येक वेळी वेगवेगळी चित्र असतात. ठीक. काँग्रेस वेगळी लढते आहे, वंचित बहुजन आघाडी बरोबर लढते आहे, हम्म. शिवसेना उभाटा ही मनसे बरोबर लढते आहे आणि अशा वेळी आपल्याला जे काही चित्र चेंज होतं त्या हम्म. चित्रामध्ये आपण चांगला कॅन्डिडेट कोण देऊ शकतो हा प्रश्न असतो. आणि बरं का दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट, ठीक. विधानसभा आणि लोकसभा त्या मानाने तिकीट वाटप सोपं जातं. हम्म. कारण रिक्वायर्डचे कॅन्डिडेट कमी असतात. इथे अनेक इच्छुक असतात. हम्म. रिझर्वेशन मोठ्या प्रमाणात पडलेलं असतं. हो. एसटीचं, एसटीचं, महिलांचं, हम्म. ओबीसीचं. हम्म. त्याच्यामुळे उदाहरणार्थ ओपन वॉर्ड आहे ते ओपन वॉर्डच कमी होतात. बरोबर. कित्येक चांगल्या उमेदवारांचे वॉर्ड रिझर्व्ह झालेले हम्म. हम्म. असल्यामुळे त्यांना दुसरीकडे हे जावं खरंय. लागतं. त्यावेळी ते दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ठीक. तिकडचे स्थानिक जे आणि एकूणच त्याच्यामुळे इच्छुक आहेत होणारी बंडखोरी, अपक्ष हे सगळं टाळायचं असतं. ही गोष्ट खरी आहे की एकेका जागेसाठी 70-70, 100-100 उमेदवार काही ठिकाणी आहेत जे